बघा, असा जर असेल 3 km 3 किलोमीटर म्हणजे 3 किलोमीटर अँड 7 मीटर, याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर पहा, एक 1000 मीटर इज इक्वल टू 1 किलोमीटर. 3 × 1000 3000 मीटर. आणि मग नंतर हा 7 ऑलरेडी 7च मीटरमध्ये आहे, त्यामुळे हा फक्त 7 याच्यात ॲड करा. बघा, इथेच आपण त्याचं ॲन्सर काढूया. मीटरला मीटरच राहू द्या. 7 हा 7च येतो, 2 0 लिहून ठेवा आणि खाली 3 येतो. 3007 मीटर हा त्याचा कन्वर्ट झालेला आहे मीटरमध्ये. 3 किलोमीटर अँड 7 मीटरचा हे आपला ॲन्सर आहे. लिहून घ्या. एक वेळेस तुम्हाला कळायला लागलं की तुम्ही स्वतः पण कसं करू शकता, समजणं गरजेचं आहे. 4040 लिटर × 1000 मिलीलिटर. 1000 मिलीलिटरने 40 लिटरला इंटू करा, म्हणजे त्याला मिलीलिटरमध्ये कन्व्हर्ट करता येईल आणि ॲन्सर येतो 4040 आणि हे 30 टाकून द्या, म्हणजे ॲन्सर आलेला आहे 40,000 मिलीलिटर. ठीक आहे ना, 40,000 मिलीलिटर. आणि ऑलरेडी हा 20 मिलीलिटर दिलेलाच आहे, याच्यामध्ये प्लस करा. तो याच्यामध्ये प्लस करूया आणि उत्तर येणार आहे आपलं मिलीलिटरमध्येच 0 2. हे दोन्ही 0 जशाच तसे खाली घेतले आणि 4 पण घेतला. 40,020 मिलीलिटर. असं तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे. लिहून घ्या. असं करा. 5000 डिव्हिजनमध्ये 1000. 330 कटले, ॲन्सर आलं 5 km. म्हणजेच 5000 मीटरला किलोमीटरमध्ये कन्वर्ट करत असताना 1000 मीटरने त्याला डिवाईड केला आणि तो किलोमीटरमध्ये कन्वर्ट झाला. सोपं आहे. घ्या लिहून. पुढचा सांगा. सर 340. 340 मीटर ह्याला किलोमीटरमध्ये म्हणजे KM मध्ये कन्वर्ट करायचं जर असेल 340. हां, तर मीटरला किलोमीटरमध्ये कन्वर्ट करत असताना 1000ने त्याला डिवाईड करायचं असतं. 340 मीटर डिव्हिजनमध्ये 1000 मीटर. आता हा कन्वर्ट होतो मग किलोमीटरमध्ये. पहा, 1 2 3 3 0 आहे, म्हणजे 340 1 2 3 3 डिजिट सोडून पॉईंट द्या आणि आता हा झाला किलोमीटर. 0.340 km मीन्स 340 मीटरचा किलोमीटरमध्ये कन्वर्ट झाला असं समजायचं आपण. 4 सेंटीमीटरला मीटरमध्ये बनवत असताना 100 सेंटीमीटरने त्याला डिवाईड करा. हे पहा, ॲज लाईक इथे जसं आपण केलं ना तसंच करायचं आहे. 4 cm डिवायडेड बाय 100 cm 0.05. पहा, इथे 2 0 आहेत ना डिनॉमिनेटरमध्ये. 1 वर 1 म्हणजे 100 100ला इथे 2 0 आहेत, म्हणजेच इथे 2 प्लेस सोडून पॉईंट द्या. 1 2 इथे पॉईंट द्या आणि इथे 0 घ्या आणि हा झाला आता मीटरमध्ये कन्वर्ट है ना. हा मीटरमध्ये कन्वर्ट झाला. 0.04 मीटर असं करा.
पहा हा पण क्वेश्चन की 2456 2456 मीटरला किलोमीटरमध्ये कन्वर्ट करत असताना 1000 मीटरने त्याला डिवाइड करा. हे ॲज लाईक असं हे जसं केले तसंच करायचं आहे. 2456 डिव्हिजन 1000 इज इक्वल टू इथे 1 2 3 असे 0 आहेत म्हणजेच 1 2 3 3 प्लेस सोडून पॉईंट द्यायचा झाला आन्सर. 2 4 5 6 1 2 3 इथे म्हणजेच 2 किलोमीटर आहे 456 मीटर. हे झाला KM मध्ये कन्वर्ट. कळलं का तुम्हाला? 2.456 किलोमीटर असा कन्वर्ट झाला तो. असं कन्वर्ट करायचं असतं. आपण समजून घेऊ. या किलोमीटरला झालं सर. 3 किलोमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट केलेलं आहे 3000 मीटर. पण काहीतरी प्रोसिजर केलेली आहे, कोणती तरी एक पद्धत आपण अवलंबलेली आहे. ती अशी आहे 3 इंटू 3ला 3 घेतला इंटूमध्ये 1000 मीटर इज इक्वल टू 3 1 जा 3 3000 मीटर. हे झालं ॲन्सर. तर ह्या बॉक्समध्ये 1000 M असं यायला पाहिजे. हे झालं आपलं ॲन्सर. आपण त्याला शोधलेला आहे अशा प्रकारे व्हॅल्यू. त्यावेळेस पहा हेक्टो काय आहे. हेक्टोग्रामला ग्राममध्ये कन्वर्ट करायचे. तर मग त्यापूर्वी आपण थोडं समजून घेऊया की हेक्टो कितीचा किती होतो आहे ना. तर हा 100 ग्राम जर असेल ना तर त्याचा 1 हेक्टो असा आपण त्याला म्हणू है ना. म्हणजेच 1 हेक्टो असेल तर मग 100 ग्राम होईल. किती होईल? 100 ग्राम. अशा प्रकारे त्याला चेंज करायचं. हे झालं आपला ॲन्सर. 1 हेक्टो मीन्स किती ग्राम? तर 1 हेक्टो मीन्स 100 ग्राम. पुढे आणखी एक क्वेश्चन आहे. ते मेजरमेंट आहे. हे बघा 1 डेकाग्राम. आपण एवढं समजून घ्यायचं की डेका मीन्स किती ग्राम एवढं समजून घ्यायचं. बाकी कशामध्ये पडायचं नाही. परीक्षेच्या काळामध्ये टेन्शन घ्यायचं नाही कोणत्या गोष्टीचं. पहा 1 डेकाग्राम मीन्स 10 ग्राम. ॲन्सर काय येईल आपलं? 10 ग्राम. आता लक्षात एवढंच ठेवायचं आहे की 10 ग्रामचा 1 डेका होत असतो. हो सर कळालं. आणि 100 ग्रामचा 1 हेक्टो होत असतो. अशा प्रकारे एवढं लक्षात ठेवायचं. पुढे जायचं आता आपल्याला. इथे प्रश्न आहे 14 नंबरचा. 1 किलो लिटर मीन्स किती लिटर? हाऊ मेनी लिटर है ना. ते बघूया. पहा आपण पाहतो 100 काय 100 नाही 1000 लिटर जर असेल ना 1000 लिटर जर असेल ना तर त्याला आपण 1 किलो लिटर असं म्हणायचं. 1000 लिटर मीन्स 1 किलो लिटर. तर 1 किलो लिटर मीन्स 1000 लिटर. तर मिळाला ॲन्सर आपल्याला. 1 2 3 हे आपला ॲन्सर आहे. 1000 सर थांबा लिहितो. लिहून घ्या. सोपा आहे ना. एक करून दाखवला ना आपण. पाहणार 1 किलो लिटर मीन्स 1000 लिटर. सो 4 किलो लिटर मीन्स 4 into 1000 4000 लिटर. आन्सर काय येईल आपलं? 4000 लिटर. मिळाला आन्सर.
है ना. ते अशा प्रकारे आपण ॲन्सर काढायचा. ते खाली 4000. हां करून घ्या. आता लिहा. सर डिवाइड. हां क्वेश्चन आहे हा. 0.68 मीटर आर टू कन्वर्ट इंटू सेंटीमीटर. सर मल्टिप्लाय. 0.68 मीटर इंटू 100 सेंटीमीटरचा 1 मीटर होतो. 100चा 100 cm इज इक्वल टू काय येईल. 1 मिनिट 6800. हां सांगा आता काय येईल. 1 2 सोडून पॉईंट आहे की नाही. हल्लं का. हां दिसतोय ना तुम्हाला. पहा 1 2 सोडून. हां 1 2 सोडून पॉईंट आहे ना. 1 2 डिजिट सोडून पॉईंट आहे. तर 1 2 डिजिट सोडून पॉईंट किती आलं बरं मग. 68 सेंटीमीटर आलं काय आन्सर तुमचा. हो सर. हां 68 cm आलं का. आलं असेल तर राईट आलेलं आहे तुमचा. ठीक आहे पुढे जाऊया. तुम्हाला विचारलं काय की तुम्हाला क्वेश्चन असा आहे की ह्या जो लेंथ आहे 15 मीटर आहे आणि ब्रीड हा 10 मीटर आहे. म्हणजे कळलं आहे तुम्हाला की हा रेक्टँगलच असायला पाहिजे. आणि मग आपण काय केलं की एरिया ऑफ रेक्टँगल हा फॉर्म्युला आपल्याला लिहायचा आहे. तो आहे L इंटू बी म्हणजे लेंथ इंटू ब्रीड. मग लेंथ किती आहे तर 15 आहे. 15 मीटर आणि ब्रीड आहे 10 मीटर. अँड 15 10 जा 15 1 जा 15 अँड 0150. आणि पहा एरियाचा मेजरमेंट हा इथे युनिट हा लिहित असताना मेजरमेंटच म्हटलं की एरियाचा युनिट लिहित असताना मीटर स्क्वेअर असं करायचा किंवा स्क्वेअर मीटर असं करायचा. SQM यापैकी हा त्याचा आन्सर अशा प्रकारे काढता येतो. आणि आता हो सर मग मी करू. हां करा. हो सर. द साईड ऑफ स्क्वेअर शीट. स्क्वेअर शीटची साईड म्हणजे स्क्वेअर शीट अर्थातच स्क्वेअर या आकाराचा एक पेज किंवा एक सीट आहे. एक पेपरचं सीट आहे आणि त्याची जे हे आहे साईड आहे 21 cm दिलेली आहे. मग हा 21 तर हा 21. मग हा 21 तर हा पण 21. 21. मग तुम्हाला एरिया फाइंड करायचा आहे. तर एरिया काय आहे S इंटू S किंवा 21 स्क्वेअर. तर 21 इंटू 21 इज इक्वल टू सांगा बरं काय येईल. 441 स्क्वेअर सेंटीमीटर cm. सर 441. हां सर मैं को टू वॉशरूम. 441 स्क्वेअर cm सेंटीमीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर. सर मैं को टू वॉशरूम. गो गो गो. पहा 3/21 आहे आणि काही नाही आहे. इक्विव्हॅलेंट करायला सांगितलेलं आहे. हे असं डिनॉमिनेटर वगैरे त्यांनी सांगितलं की डिनॉमिनेटरनुसार. परंतु डिनॉमिनेटरच्या शी संबंधित तेव्हाच असतो. त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला नेक्स्टला देणार आहे हे झाला कीच. पण याला कसं सॉल्व करायचं पहा. 3 1 जा 3 3 7 जा 21 झालं ॲन्सर. कळलं का. म्हणजे तिथे जो 3 आहे ना 3ने दोन्हीलाही डिवाईड केला. नंतरचा आहे 10/20. नंतरचा क्वेश्चन आहे त्यामध्ये 10/20. याचा पण इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन बनवायचा आहे. 10 1 जा 10 10 2 जा 20 1/2 असा आलेला आहे. आणि नंतरचा आहे रिड्यूस टू लोएस्ट. हा जर झाला असेल तर त्यानंतरचा एक आहे 8/20 आहे. सांगा बरं याचं काय करायला झालं. काय करावं लागेल. दोन्हीही नंबर म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर हे जे डिजिट आहेत ते एकाच टेबलमध्ये असले पाहिजे असं करायचं जसं की हे केलेलं आहे. हो सर.
मग 4 2 जा 8 आणि 4 5 जा 20 आलं का 2/5. हो सर. हां अशा प्रकारे करायचं असतं आपल्याला. पहा आपल्याला याला इक्विव्हॅलेंट बनवायचं आहे. तर 5 3 जा 15 5 5 जा 25. आलं काय आन्सर? आलं ना हो राईट? सर. ओके राईट. पुढे घ्या. 11 2 जा 22 11 4 जा 44. आलेला आहे आन्सर? हो सर. हा कोणता आहे तो? हा याच्यामध्ये आलेला आहे तो 2/4 असा विचारला आहे ना त्यांनी. आपला आन्सर एवढा आलेला आहे ना. आता पहा आणखी छोटा होतो. हो हा छोटा कसा होतो? 2 1 जा 2 2 2 जा 4 आलं 1/2. हो सर. हां आता आहे 57/76. पहा बरं याला काय करावं लागेल? 19चा टेबल आहे का? 19चा टेबल म्हणा बरं सांगा पटापट. सर 9 हां 19चा आला ना. 19 3 जा 57 19 4 जा 76 3/4 आहे का त्याच्यामध्ये? हो सर. आहे ना 3 नंबरचा. म्हणजे हा आन्सर इथे बरोबर आलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला जर टेबल व्यवस्थित माहिती असतील ना तर आपण त्याचे उत्तर व्यवस्थित लिहू शकतो.